श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा सिंह राशीसाठी नेमका कसा ठरणार? करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील का? व्यवसायात अपेक्षित वाढ होईल का? आर्थिक अडचणी दूर होतील की खर्च वाढतील? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? वैवाहिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल का? आरोग्याची कोणती काळजी घ्यावी लागेल? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? प्रवासातून लाभ होईल का? भाग्य तुमच्या बाजूने राहील का? चला तर जाणून घेऊ सिंह राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आत्मविश्वास, धैर्य आणि प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळेल. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. काही महत्त्वाचे निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान वाढेल आणि नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. आर्थिक बाबतीत संयम ठेवणे आवश्यक असले तरी उत्पन्न वाढवण्याच्या संधीही मिळतील. काही शुभवार्ता मनाला आनंद देतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास हा संपूर्ण पंधरवडा यश, प्रतिष्ठा आणि समाधान देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि कौतुक करतील. बढती, पगारवाढ किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी किंवा मोठ्या संस्थांशी संबंधित कामे गती घेतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि नवीन करार मिळू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवल्यास मोठा फायदा होईल. नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय विस्ताराचा विचार करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे, मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. स्पर्धकांमुळे काही अडथळे निर्माण झाले तरी तुमचा अनुभव आणि आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईल. महिन्याच्या अखेरीस रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे या पंधरवड्याच्या शेवटी समाधानकारक यश मिळेल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा काळ संतुलित राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरी खर्चही वाढू शकतात. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक राहील. घर, वाहन किंवा कुटुंबातील एखाद्या शुभकार्यासाठी खर्च होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. शेअर बाजार किंवा मोठे व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कर्ज देणे किंवा घेणे टाळणे हिताचे ठरेल. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळू शकतो. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल आणि मनावरील आर्थिक ताण कमी होईल. संयम आणि शिस्त यामुळे पैशांशी संबंधित अनेक प्रश्न सुटतील. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि अनेक गैरसमज दूर होतील. पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयोगी पडेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखादा शुभ समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रम घरात आयोजित होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील. कुटुंबासाठी अधिक वेळ देण्याचा प्रयत्न कराल. काही जुन्या आठवणींमुळे भावनिक क्षण अनुभवायला मिळतील. घरातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या तुम्ही आनंदाने पूर्ण कराल. तुमच्या समजूतदार स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी राहील. कुटुंबातील एकी आणि परस्पर विश्वास अधिक मजबूत होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला आणि प्रामाणिक होईल. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात मिळेल. काही लहान गैरसमज निर्माण झाले तरी ते शांतपणे बोलून दूर करता येतील. एकत्र प्रवास किंवा छोटासा आनंदाचा कार्यक्रम नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. कुटुंबाच्या सहमतीने विवाहाची चर्चा पुढे जाऊ शकते. प्रेमात घाईचे निर्णय घेऊ नका. भावना आणि व्यवहार यांचा समतोल ठेवा. महिन्याच्या शेवटी नातेसंबंध अधिक मजबूत आणि विश्वासपूर्ण बनतील. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील, मात्र कामाच्या वाढत्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित झोप घेणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी संतुलित आहार घ्या. तेलकट आणि तिखट पदार्थ कमी खा. भरपूर पाणी प्या. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा.
रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित त्रास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर तपासणी आणि औषधे घेतल्यास कोणतीही मोठी अडचण उद्भवणार नाही. सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध दिनचर्या तुमचे आरोग्य उत्तम ठेवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा यशाचा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती करता येईल. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळेल. प्रोजेक्ट, सादरीकरण किंवा मुलाखतीत उत्कृष्ट कामगिरी कराल. परदेशी शिक्षणाची इच्छा असलेल्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश निश्चित मिळेल. मित्रांसोबत अभ्यास करताना योग्य वातावरण निवडा. मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर या पंधरवड्यात मोठी प्रगती साधता येईल. प्रवास. या पंधरवड्यात प्रवासाचे अनेक योग आहेत. कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा कुटुंबासोबत छोटा प्रवास घडू शकतो. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन संपर्क मिळतील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. भाग्याची साथ मिळाल्यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यासाठी महत्त्वाचे ठरेल. नवीन संधींचं स्वागत करा. सकारात्मक विचार आणि योग्य कृतीमुळे अनेक अडथळे दूर होतील. महिन्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रयत्न आणि भाग्य यांच्या सुंदर संगमामुळे हा काळ समाधानकारक ठरेल. एकूण सिंह राशीसाठी हा पंधरवडा आत्मविश्वास, प्रगती, मान-सन्मान आणि आर्थिक सुधारणा घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात विस्ताराची शक्यता राहील आणि आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. योग्य नियोजन, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा संपूर्ण पंधरवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि नवीन संधींचा ठरेल. धन्यवाद.